सर्व आयटेक पुन्हा एकदा स्वागत आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल टेक मॅथ मध्ये फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचे जे वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स आहे आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंग आहे यावर आपण बरेचसे व्हिडिओ बनवलेले. जर ते तुम्ही बघितलं नसेल तर त्याची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन टाकेल. ते व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा. आता आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहे, जे फर्स्ट इयरला मागच्या वर्षी विचारलेले जे इंजिनिअरिंग ड्रॉइंगचे क्वेश्चन्स आहे हे आपण बघणार आहे. असे जे रिस्पॉन्स शीट आहे, रिस्पॉन्स शीट म्हणजे काय हे मी तुम्हाला ऑलरेडी सर्व एक्सप्लेन केलेले आहे. नसेल तर आपले तुम्हाला माहित नसेल तर आपले बाकीचे व्हिडिओ बघा. तर अशा बऱ्याचशा रिस्पॉन्स शीट आपल्याकडे अवेलेबल आहे. कोणत्या इलेक्ट्रिकल ट्रेडचे आहे, कोणत्या फिटर ट्रेडचे आहे, कोणत्या मोटर मेकॅनिकचे आहे, कोणत्या इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकचे आहे. आता जशी इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकची आहे बरोबर, याचा अर्थ असं नाही की हे फक्त त्याच मुलांना नाही, हे सर्वच्या सर्व मुलांना येणार. एकच गोष्ट सांगतो, ड्रॉइंग मध्ये आणि वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स मध्ये काय होतं, 5 प्रश्न जे हे सर्वांना कॉमन येणार आहे, एकाच सिलेबसचे येणार आहे. फक्त एक किंवा जास्तीत जास्त 2 प्रश्न जे हे थोडेसे तुमच्या ट्रेडच्या संबंधित येणार आहे. म्हणजे जसं आता आपण इंजिनिअरिंग ड्रॉइंग बघतोय, मग इंजिनिअरिंग ड्रॉइंग मध्ये जर समजा एखादा मोटर मेकॅनिकचा मुलगा असेल तर त्याला क्लचची डायग्राम देऊ शकता विचारायला की खाली दिलेला पार्ट कोणता आहे, मग तो सांगणार की ही डायग्राम क्लच आहे. समजा एखादा इलेक्ट्रिकलचा, वायरमॅनचा, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकचा मुलगा असेल तर त्याला एखादा सिम्बॉल देतील आणि सिम्बॉल ओळखायला लावतील कसला आहे. बाकी याच्यात काही बदल राहणार नाही. बाकीचे जे 4, 5, 6 प्रश्न आहे ते पूर्णच्या पूर्ण तुमचे कसे राहणार आहे, सर्वांना एकसारखेच राहणार आहे बरोबर. मग या व्हिडिओत आपण काय करू, जे इंजिनिअरिंग ड्रॉइंगचे क्वेश्चन्स आहे हे आपण कव्हर करून घेऊ. तर बघा काय म्हटलं त्यांनी, विच टायटल ब्लॉक पोझिशन इज करेक्ट ऍज पर स्टँडर्ड प्रॅक्टिस. म्हणजे काय, आता जी आपण इंजिनिअरिंग ड्रॉइंग साठी शीट युज करत असतो, अशी शीट असते आपली बरोबर आहे, आयताकृती. तर या शीट मध्ये जो टायटल ब्लॉक असतो, टायटल ब्लॉक म्हणजे काय, मानक शीर्षक म्हणजे काय, ज्याच्यावर आपण जी ड्रॉइंग कसली हे आपण ज्याच्यावर लिहितो त्याला आपण काय म्हणत असतो, टायटल, शीर्षक बरोबर, हेडिंग. ते काय असतं आपलं टायटल ब्लॉक. तर तो जो टायटल ब्लॉक आहे तो नेहमी इंजिनिअरिंग ड्रॉइंगच्या बऱ्याच मुलांना माहिती असेल शीटच्या उजव्या कोपऱ्याला खालच्या बाजूला अवेलेबल असतो. ठीक आहे, तो ना इथे असतो, ना इथे, ना इथे बरोबर. तो कुठे असतो, उजव्या कोपऱ्याला या बाजूला खालच्या बाजूला जो टायटल ब्लॉक आहे हा आपला अवेलेबल असतो. मग त्यांनी तेच विचारलंय की त्याची पोझिशन खाली दिलेल्यापैकी कोणती करेक्ट आहे. आता आपण एक एक ऑप्शन चेक करून घेऊ. पहिला ऑप्शन येईल का, नाही, कारण पहिल्या ऑप्शन मध्ये त्यांनी उजव्या हाताला दिलंय बरं का, पण ती पोझिशन कुठे आहे, वरच्या बाजूला आहे. मग आपला राईट आन्सर येणार नाही. दुसरा ऑप्शन बघू, इथं दिलंय वरच्या बाजूला, पण कोणत्या बाजूला दिलंय, डाव्या हाताला दिलंय. मग हे पण राईट आन्सर येईल का आपलं, नाही. आपलं कुठे येतं, उजव्या हाताला खालच्या बाजूला. बघूया पुढचा प्रश्न. इथं खाली दिलंय पण कोणत्या साईडला दिलंय, लेफ्ट साईडला. मग हे पण आपलं राईट आन्सर येणार नाही. हा बघा, आता या ऑप्शन मध्ये त्यांनी आपल्याला करेक्ट दिलेलं आहे. जो टायटल ब्लॉक आहे हा नेहमी आपला उजव्या हाताला खालच्या बाजूलाच असतो. मग आपला राईट आन्सर काय येणार आहे, ऑप्शन डी. जाऊया पुढच्या प्रश्नावर. काय म्हटलं बघा, आयडेंटिफाय द कन्व्हेन्शनल सिम्बॉल ऑफ मटेरियल. म्हणजे जे आपले कन्व्हेन्शनल हे असतात, मटेरियल असतात, त्यांचे चिन्ह आपल्याला ओळखायचे. आता बरेचसे कन्व्हेन्शनल मटेरियल आहे. उदाहरणार्थ समजा तुम्हाला ग्लासचा एक्झाम्पल देतो. समजा ग्लास असेल तर ग्लास जे आपण युज करणारं मटेरियल आहे हे कोणतं आहे, ग्लास आहे. हे दाखवण्यासाठी आपण अशा प्रकारचं काय करतो, सिम्बॉल युज करतो. प्रत्येक वेळा ते सांगत नाही बसत की याच्यामध्ये हा हे मटेरियल युज केलंय, ते मटेरियल युज केलंय. त्याऐवजी काय करतात, ते सिम्बॉलिक भाषा वापरतात. म्हणजे सिम्बॉल वापरतात, त्याच्यावरून आपल्याला ओळखायचं असतं की ते कन्व्हेन्शनल सिम्बॉल कसला आहे. मग हा सिम्बॉल कसला आहे, हा ग्लासचा आहे. मी तुम्हाला डेमो म्हणून दाखवतोय. त्यांनी आपल्याला खाली हा सिम्बॉल दिलेला आहे आणि हा सिम्बॉल कसला आहे हे त्यांनी आपल्याला ओळखायला लावलंय. बघूया आता हा सिम्बॉल कसला आहे. तुम्हाला बऱ्याच मुलांना बघून लक्षात आलं असेल की हा जो सिम्बॉल आहे हा सिम्बॉल कसला आहे, आपला उडचा आहे. कसला आहे, उडचा. त्याच्यातच आपण असे जे वेन्स टाईप आहे म्हणजे रेषा आहे असं आपल्याला याच्यात दिसत असतं. ऑप्शन बघू त्यांनी काय काय दिलेलं आहे. हा बघा, पहिला ऑप्शन काय दिलंय, लीडचा आहे का, अजिबात नाही. ग्लासचा तर मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवलं, पेपर पण मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवून देईल. आपला राईट आन्सर काय येणार आहे, मग उड. हा सिम्बॉल कसला आहे तर उडचा आहे. जाऊया पुढच्या प्रश्नावर. काय म्हटलं बघा, आयडेंटिफाय द नेम ऑफ द टूल. साधनाचे नाव ओळखा. आता तुम्ही ज्या ट्रेडला असेल, समजा तुम्ही इलेक्ट्रिकलला असेल, फिटरला असेल, कोणत्या पण ट्रेडला असेल, तुमच्या ट्रेडशी संबंधित ते एखादा टूल विचारू शकता. जसं समजा आता तुम्ही इलेक्ट्रिकलला आहे तर समजा ते विचारतील स्क्रू ड्रायव्हर काय आहे, ड्रॉइंग थोडीशी खराब आहे माझी, ट्राय स्क्वेअर काय आहे बरोबर, वर्नियर कॅलिपर काय आहे, दिलेला टूल कोणता आहे हे फक्त त्यांनी काय करायला लावलेलं आहे, विचारायला लावलेलं आहे. तर या डायग्राम मध्ये कोणता टूल दिला आहे ते आपण काय करू, चेक करून घेऊ. बघा, बऱ्याच मुलांनी आता बघून ओळखून घेतला असेल हा कोणता टूल आहे, तर हा ट्राय स्क्वेअर आपला. ठीक आहे, याचा वापर आपण कशासाठी करतो, जो पण आपला ऑब्जेक्ट असेल हा सरळ आहे का नाही हे चेक करायला, किंवा पॅरलल लाईनने मार्किंग करायला, किंवा सरळ रेषा मार्किंग करायला, किंवा जर समजा मला हा जॉब असा स्टेडी ठेवायचा आहे तर हा बरोबर याचा सरफेस सरळ आहे का नाही आणि हा सरफेसला बरोबर परपेंडिक्युलर आहे का नाही हे चेक करायला सुद्धा आपण ट्राय स्क्वेअरचा काय करत असतो, यूज करत असतो. बघूया त्यांनी काय काय ऑप्शन दिले. पहिला ऑप्शन दिलंय सरफेस गेज. सरफेस गेज येईल का, नाही. सरफेस गेज एवढा उंचीचा असतं जवळपास, आणि ते आपण कशासाठी वापरतो, एखादा ऑब्जेक्ट हाईटवर त्याला आपल्याला पॅरलल लाईन्स मार्किंग करण्यासाठी किंवा जमिनीपासून त्याची हाईट मोजण्यासाठी आपण काय यूज करत असतो, सरफेस गेज.
त्यानंतर स्टील रूल, आपली साधी पट्टी, पट्टीचे काय वापर आहे तुम्हाला सांगायची गरज नाही. त्यानंतर ट्राय स्क्वेअर, ट्राय स्क्वेअर तुम्हाला एवढंच बोललो, दिलेलं सिम्बॉल काय आपला तर ट्राय स्क्वेअर आहे. त्यानंतर फिलर गेज, फिलर गेज कशा असतं, आता त्याच्यात अशा बऱ्याचशा काय असतात वेगवेगळ्या प्रकारच्या पट्ट्या असतात आणि त्या पट्ट्यांवर काय असतात माप दिलेले असतात 0.5, 1 mm, 2 mm, 10 mm वगैरे वगैरे. तर एखाद्या दोन ऑब्जेक्ट मध्ये पर्टिक्युलर जो गॅप आहे हा गॅप किती आहे हे चेक करण्यासाठी आपण काय युज करत असतो, फिलर गेज हे युज करत असतो. बाईचा राईट आन्सर काय आहे तर ट्राय स्क्वेअर आहे. जाऊया पुढच्या प्रश्नावर. हा काय म्हटलं बघा, आयडेंटिफाय द नेम ऑफ द प्रिझम. आता त्यांनी आपल्याला खाली एक प्रिझम दिलेला आहे आणि या प्रिझमची टाईप कोणता आहे किंवा नाव कोणतं आहे त्याचं असं त्यांनी आपल्याला विचारलंय. खूप सोपं असतं बघा. आता हा मी काय ड्रॉ केलाय, ट्रायंगल ड्रॉ केलाय. आता असा सेम जर डायग्राम तुम्हाला सेम जर ट्रायंगल सारखा प्रिझम खाली दिसला तर मग याला काय म्हणायचं, हा कोणता प्रिझम झाला, ट्रँग्युलर प्रिझम. समजा मी स्क्वेअर ड्रॉ केला, सेम जर शेप तुम्हाला खाली दिसला तर हा कोणता स्क्वेअर प्रिझम. समजा मी असा रेक्टँगल काढला, मग हा कोणता येणार रेक्टँग्युलर प्रिझम. खूप सोपं आहे ओळखायला. आता त्यांनी आपल्याला काय दिलंय ते आपण बघून घेऊ. बघा तुम्ही आता डायग्राम बघून ओळखला असेल तर हा कोणत्या प्रकारचा प्रिझम आहे, हा स्क्वेअर प्रिझम आहे. कोणता प्रिझम आहे, स्क्वेअर प्रिझम आहे. जर इथं ट्रायंगल आला असता मी काय म्हटलं असतं ट्रँग्युलर प्रिझम, इथं पेंटागॉन आला असता पेंटागॉन प्रिझम, हेक्सागॉन आला असता हेक्सागॉन प्रिझम. बघूया ऑप्शन काय काय दिले, सोपं आहे ओळखायला. हा आता पहिलाच ऑप्शन त्यांनी दिलं हेक्सागोनल प्रिझम. हेक्सागोनल आहे का, नाही हा कोणता आहे स्क्वेअर आहे. आता बाकीचे शेप कसे असतात ते पण तुम्हाला दाखवून देतो. हेक्सागोनल म्हणजे काय, ज्याला किती एंड असतात, ज्याला किती टोकं असतात, 6 टोकं असतात. समजा 1, 2 बरोबर, हा 3, हा 4, हा 5 आणि हा 6 अशा काहीतरी आपला काय असतो हेक्सागोनल असतो. त्यानंतर पेंटागॉन सॉरी रेक्टँग्युलर प्रिझम. रेक्टँगल म्हणजे काय आयताकृती, असा आपला काय असतो आयताकृती प्रिझम असतो बरोबर. त्यानंतर असं म्हणजे असंच नाही हा एक्झॅक्ट, याला खाली त्यांनी असं तो 3D असतो ना, याला खाली त्यांनी असं नेऊन असं 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 ड्रॉ केलेलं असतं जसं इथं तुम्हाला दिसतंय. त्यानंतर ट्रायंग्युलर प्रिझम, जर वरच्या बाजूला ट्रायंगल दिसला तर तो कोणता आहे ट्रायंग्युलर प्रिझम. या डायग्राम मध्ये आपण कोणता बघितला आहे स्क्वेअर प्रिझम. याचा राईट आन्सर काय येणार आहे आपला स्क्वेअर प्रिझम. जाऊया पुढच्या प्रश्नावर. काय म्हटलं बघा, विच ड्रॉइंग डायमेन्शन इज करेक्ट ऍज पर आय स्टँडर्ड. हा आता त्यांनी आपल्याला खाली काहीतरी डायमेन्शन दिले, हे डायमेन्शन बरोबर आहे का नाही हे आपल्याला चेक करायचं आहे. आता जेव्हा कधी आपण डायग्राम ड्रॉ करणार किंवा कोणती पण एखादी डिझाईन ड्रॉ करणार, समजा आता मी डायग्राम ड्रॉ केली बरोबर, तर याच्यावर आपण याला डायमेन्शन करायचे म्हणजे याचे जे माप देतो आपण, हे माप द्यायची एक पर्टिक्युलर मेथड आहे. कोणती मेथड आहे, याचे जे एरो आहे या एरोचा रेशो बरोबर आहे की नाही हे चेक करावं लागतं बरोबर. त्यानंतर हे जे माप आहे, जर 3D डायग्राम असेल तर हे माप आपण काय करतो, ही जी त्याची आउटलाईन असते याच्या आतल्या बाजूला लिहितो. म्हणजे समजा मला इथं 7 लिहायचं असेल किंवा 30 लिहायचं असेल तर मी ते इथं लिहिणार, ते मी खालच्या बाजूला नाही लिहिणार. मग ते जर खालच्या बाजूला दिसलं तर हे कसं येईल माझं रॉंग येईल. तर हे डायमेन्शन करायची पण मेथड असते, तर ती मेथड त्यांनी आपल्याला ओळखायला लावली. खाली डायग्राम डायमेन्शन सर्व दिलंय, आपल्याला फक्त ओळखायला लावलंय ती करेक्ट आहे का नाहीये. तुम्हाला सांगितलं आता कसं ओळखायची, एक त्याचे एरो चेक करायचे, एक त्याची पोझिशन चेक करायची त्यांनी कुठल्या बाजूला दिलेले, या 2 गोष्टी आपण सुरुवातीला चेक करून घ्यायच्या. त्या दोघी पण जर ओके असेल तर तिसरी गोष्ट काय चेक करायची ते आपण बघूया ऑप्शन मध्ये. आता सर्वात पहिले बघा, आता इथं एरो वगैरे तो ओके वाटतंय बरोबर, पण डायमेन्शन त्यांनी चुकीचे दिले. काय चुकीचे दिले बघा, हा जो 50 आहे आतल्या बाजूला लिहिलाय, हा 50 आहे हा कोणत्या बाजूला लिहिलाय खालच्या बाजूला लिहिलाय. एकच डायग्राम आहे, तर मग हे ऑप्शन येईल का आपलं, नाही. जाऊया पुढच्या पुढच्या ऑप्शनवर. हा बघा आता इथं बघा एरो पण करेक्ट दिसत आहे आणि हे जे डायमेन्शन आहे बरोबर त्यांनी लाईनच्या कुठे लिहिलेले आहे, आतल्या बाजूला लिहिलेले बरोबर आहे ना. कुठे पण इथे इथे असेल इथे असेल इथे असेल इथे असेल इथे असेल, या साईडला आपल्याला असेच लिहावं लागतं. पण हे जे माप असतील 3D मध्ये याच्यामध्येच फक्त आपण काय करत असतो ते वरच्या बाजूला लिहित असतो. मग आपला राईट आन्सर काय येणार आहे ऑप्शन बी. आता बाकीच्या ऑप्शन मध्ये बघू त्यांनी काय चुकवलंय, सी मध्ये बघूया. आता बघा हा तर पोर्शन बरोबर आहे, इथं दोघं डायमेन्शन त्यांनी खालच्या बाजूला लिहिलेले, हा एरो पण जरा चुकीचा वाटतोय. आणि हे जे डायमेन्शन आहे हे त्यांनी लाईनच्या बाहेरच्या बाजूला लिहिले, हे आपल्याला कुठे लागतं लाईनच्या आतल्या बाजूला. ऑप्शन डी पण बघून घेऊ. हा इथं पण तोच प्रॉब्लेम बघा. आता हे जे डायमेन्शन आहे, एक मिनिट, हा हे जे डायमेन्शन आहे हे डायमेन्शन इथं बघा, एक त्यांनी आतमध्ये दिलेलं आहे हे बरोबर आहे, पण हे त्यांनी कोणत्या बाजूला दिले बाहेरच्या बाजूला दिले, मग हे आपलं रॉंग येईल. आपला राईट ऑप्शन कोणता आलं मग ऑप्शन बी. 2 गोष्टी चेक केल्या आपण, एक एरो जनरली आपले ओके असतात, कारण मग तिथं नजरेला आपल्याला एवढं काही प्रॉपर दिसत नाही, डायग्राम एवढं काही इझी नसतात, त्यामुळे तुम्हाला एकदम प्रॉपर तुम्ही जज नाही करू शकत. त्यामुळे ते काय करतील, एरोचा तर शक्यतो राहणारच नाही, शक्यतो कसं राहील डायमेन्शनची जी पोझिशन आहे ही आपल्याला चेक करायची राहील. मग याचा राईट आन्सर आला होता आपला ऑप्शन बी. जाऊया पुढच्या प्रश्नावर. आयडेंटिफाय द बॅटरी सिम्बॉल. आता यांनी काय विचारलंय, जो बॅटरी सिम्बॉल आहे हा बॅटरी सिम्बॉल ओळखायला लावलाय. खालीलपैकी
त्यांनी आपले जे सिम्बॉल दिले यामध्ये बॅटरीचा सिम्बॉल कोणता आहे ते आपल्याला चेक करायचं आहे. आता हा जो आहे हा तर आपल्या बॅटरीचा सिम्बॉल नाही, प्लस साईन आहे. ठीक आहे, हा काय आपला बॅटरीचा सिम्बॉल येणार नाही. त्यानंतर 2 नंबरला हे कसलं साईन आहे, हे पण आपल्या येणार नाही. बरोबर, पुढे बघूया सी ऑप्शन बघू त्याने काय दिलेलं आपल्या. हे बघा, हा आपला काय बॅटरीचा सिम्बॉल आहे. ऍक्च्युली हे पण बरोबर आहे, पण हे आपण कशासाठी वापरतो, हे जेव्हा सर्किट आपण ड्रॉ करत असतो, सर्किटमध्ये फक्त जेव्हा सिंगल बॅटरी किंवा सिंगल करंट असतो तेव्हाच फक्त आपण हे जे सिम्बॉल हे युज करत असतो. मग आपला राईट आन्सर काय येणार आहे, ऑप्शन सी. हा जो सिम्बॉल आहे हा सिम्बॉल कसला आहे, बॅटरीचा आहे. आता ही जी हे होती रिस्पॉन्सची ही इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक्सची होती. बरोबर, आता पूर्ण 6 प्रश्नामध्ये 5 प्रश्न जे हे सर्वांच्या ओळखीचे आले आणि कॉमन सिलेबसवर आले. फक्त आता हा जो 6वा प्रश्न आहे, हा 6वा प्रश्न थोडासा काय आला, वेगळा आला. वेगळा म्हणजे काय, त्यांच्या ट्रेडशी थोडासा संबंधित आला. असं तुमच्या बाबत पण होऊ शकतं. पण 5च्या 5 जे प्रश्न आहे, कमीत कमी 5 ते आणि काही केसमध्ये 6च्या 6 प्रश्न पण जे हे कॉमन सिलेबसवर येऊ शकतात. त्यामुळे तुम्ही काय करत राहा, हे बघा आपण टॉपिक वाईज बरंच लांब लचक आपण शिकवू शकतो, पण आपण काय करतोय फक्त मोजके प्रश्न घेतोय जे मागच्या वर्षी जास्तीत जास्त विचारले गेलेले असेच प्रश्न आपण घेतो. नाही तर अशा रिस्पॉन्स शीट पण आपल्याकडे 100-200 अवेलेबल आहे. ते जर सर्व एकत्र केले तरी आपले 600 प्रश्न होतात. त्यामुळे जे जे मला महत्वाचे वाटतं आहे आपण तेच व्हिडिओ काय करतोय बघतोय. ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये काय करू आपण, जे वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स आहे त्याचे पण एमसीक्यू कव्हर करून घेऊ आणि ES चे देखील एमसीक्यू काय करू कव्हर करून घेऊ. तुमचा पेपर होईपर्यंत असंच चालणार आहे, मी अशीच प्रॅक्टिस घेणार आहे. ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये एवढंच. थँक्यू सो मच. थँक्यू.